राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा उद्या बारामतीमध्ये दाखल होणार आहे। या दरम्यान सभेच्या ठिकाणची पार्थ पवार यांनी पाहणी केली। पाहणी दरम्यान पार्थ पदाधिकाऱ्यांना योग्य काम करण्याच्या सूचना दिल्यात। पार्थ पवार यांनी ह्या सूचना दिल्या आहेत। या यात्रेला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल आदी बडे नेते उपस्थित राहणार आहेत। सभेच्या ठिकाणाहून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विकास कोकरे यांनी। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुरू केलेली जनसन्मान यात्रा उद्या बारामतीत म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बालेकिल्ल्यामध्ये दाखल होत आहे। आपण पाहू शकता बारामतीमधील मिशेल हायस्कूलच्या या प्रांगणावरती उद्या ही जनसन्मान यात्रा दाखल होणार आहे। अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार हे या मैदानाची पाहणी करण्यासाठी आलेले आहेत। या ठिकाणी येणाऱ्या कार्यकर्त्यांची किंवा पदाधिकाऱ्यांची कुठलीही गैरसोय होऊ नये यासाठी पार्थ पवार यांच्याकडून विशेष अशी काळजी घेण्यात आली आहे। पार्थ पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। एकंदरीतच या जनसन्मान यात्रेमध्ये अनेक महिला राज्यातून या ठिकाणी सहभागी होणार असल्याची माहिती मिळते। जवळपास 10,000 महिला या ठिकाणी सहभागी होणार असल्याची माहिती या माध्यमातून आपल्याला मिळत आहे। एकंदरीत अजित पवारांना लोकसभेमध्ये जे अपयश मिळालं होतं हे अपयश धुवून काढण्यासाठी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर ही जनसन्मान यात्रा दिंडोरीमधून सुरू करण्यात आली होती आणि अखेर ही यात्रा उद्या बारामतीमध्ये दाखल होते। या यात्रेच्या अगोदर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती शहरातून एक भव्य अशी दुचाकीची रॅली निघणार आहे आणि यानंतर अजित पवार या ठिकाणी येऊन नागरिकांना असतील किंवा कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत। विकास कोकरे, लोकशाही मराठी, बारामती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।